मी काही सर्वे बघितलेले होते आणि त्यातले काही सर्वे आपण मुंबई तकवरती केले पण होते. युतीचा निर्णय व्हायच्या आधी आणि सभा व्हायच्या आधी म्हणजे नाशिकमध्ये सभा सुरू झाली त्याच्या आधीचं मराठी मतांचं पोलरायझेशन किंवा मराठी मतांचं एकत्र येणं ही प्रक्रिया आणि सभांच्या नंतर एकत्र याची प्रक्रिया याच्यामध्ये खूप फरक आपल्याला बघायला मिळतो. त्या सभांमधनं जे वातावरण निर्माण झालं ह्याला सुद्धा मला नाही वाटत की त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येऊ शकेल. त्याच्यामध्ये वातावरण निर्माण झालं पण ह्याच्यामध्ये ना अजून एक मुद्दा आणायला पाहिजे ज्याच्यामध्ये काँग्रेसचे पण आपण सीट्स बघायला पाहिजे. ज्या तुम्ही म्हणताय की 4 ठिकाणी किंवा पॉकेट्समध्ये काँग्रेस निवडून आला ह्याचा विचार ठाकरे बंधूंनी केला असता किंवा काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र आले असते तर आत्ता वेगळं काहीतरी चित्र दिसलं असतं. जर 40 ते 45 प्रभागांमध्ये जर आपण निकाल बघितला तर काँग्रेस आणि युबीटी मध्ये झालेले आहेत लढती. जर ते जर एकत्र असते तर आज 30 ते 40 सीट्स वाढल्या असत्या. ही यांची जर एकत्र युती असती तर याचा सुद्धा विचार कुठेतरी करायला पाहिजे होता. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत की मराठी माणसं एकत्र झाली किंवा दोन भावांमध्ये वातावरण निर्मिती कोणामुळे झाली हे अचानक कशी आधी सुरुवातीच्या कुठल्याही रिपोर्ट्समध्ये असं दिसत नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन होऊ शकतं. अनेक ठिकाणी हेही दिसत होतं की कदाचित मतांमध्ये फूट पडू शकते. हे पण एक कारण त्याच्यामध्ये असावं ना कुठेतरी. मला असं वाटतं तुम्ही जे वातावरण निर्मितीचा विषय बोलतायत ना ती की लोकच वाट बघत होते की हे काहीतरी प्रचारात उतरतील म्हणून. 9 जानेवारीची त्यांची जी नाशिकची सभा झाली त्या नाशिकच्या सभेलाही सुरुवातीला ज्यावेळेस अनुजा आणि हर्षदा तिकडे ग्राउंडवर होते तर असं वाटत होतं की मैदान भरते की नाही म्हणून. पण नंतरच्या 1 तासामध्ये एकदम ते मैदान वगैरे भरलं. सगळे तिकडे ट्रॅफिक जाम वगैरे अशा गोष्टी आल्यात. तर ते असं वाटतं की त्यांची ती एक सभा नाशिकची त्याच्यानंतरचं त्यांचं लोकांना ते वाटलं की हां ठीक आहे आता हे काहीतरी करतायत किंवा मग त्यांच्या बोलण्यातून काहीतरी त्यांना जाणवलं की आपण यांना मतं देऊ शकतो वगैरे असं वातावरण त्या सभेमध्ये त्यांनी बोलले. ते नाशिक आणि या सगळ्याबद्दल बोलले पण खऱ्या अर्थानं त्यांची जी लढाई मुंबईची होती ना तर त्यांची बेसिक इथं 11 तारखेला जी सभा झाली त्या सभेमध्येच वातावरण झालं. राज ठाकरेंनी जो मॅप दाखवला, राज ठाकरेंनी जे भाषण केलं, राज ठाकरेंचं भाषण चालू असताना जी शांतता होती तो मॅप जो 4 मिनिटाचा चालत राहिला आणि तो मॅप काउंटर करण्यासाठी दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना अदानींसोबतचे सगळ्यांचे फोटो घेऊन यावं लागलं. तिथं राज ठाकरेंचा एक व्हिडिओ दाखवावा लागला. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट किती तळापर्यंत गेलेला होता राज ठाकरेंच्या भाषणाचा. त्या दिवशीचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे काही फार प्रभावशाली भाषण नव्हतं. आदित्य ठाकरेंचं प्रभावशाली भाषण होतं मुंबईसाठीचं. पण तुम्हाला त्या बाजूला म्हणजे तुमची मतं ज्याला वाढवायची असतात तुम्हाला ज्या वेळेला त्याच्यामध्ये प्लस पॉईंट करायचा असतो त्याच्यासाठी जो एक खंबीर अँकर लागतो ना तो जमिनीमध्ये तर तो राज ठाकरेंनी दिला होता की मराठी माणूस या अँकरला सोडणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. हा जो नांगर आहे त्याला सोडणार नाही, याला धरून तो शेवटपर्यंत राहील. मग मराठी माणसाचं MMR पर्यंतचं कसं बाहेर तो फेकला जाऊ शकतो, इथून कसं धारावीनंतरचं एअरपोर्ट धोक्यात येऊ शकतं ते पण जाऊ शकतं. आणि तो मॅप जे सांगत होता ना महाराष्ट्रामध्ये एवढे प्रकल्प लोक म्हणत होते की बाकीच्यांना मिळाले नाहीत का, बाकीच्यांना इतके 10 वर्षात एवढे मिळाले का, हा जो प्रश्न होता. तुम्हाला लाईट बिल मग तुमचं काय तुमच्याकडे येणारे सगळेच जवळपास तुमच्या आस्थापना त्या ताब्यात जायला लागल्या. एअरपोर्ट असेल, पोर्ट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील. तर त्याचा जो इम्पॅक्ट होता ना तो शेवटपर्यंत राहिला. मला असं वाटतं ती गेम चेंजर गोष्ट होती मुंबईच्या इलेक्शनमधली. राज ठाकरेंनी तो इम्पॅक्ट सोडला आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या केडरला त्याचं एक उत्तर दिलं की हे काही इथं होत नाहीये, सगळ्या देशभर होतंय आणि आपणच करत नाही आहोत. तर हे सगळे सीएम करतायत, सगळे बिगर काँग्रेसी सीएम करतायत आणि ते त्याचं उत्तर ठरलं. ज्यांना या बाजूला उभं राहायचं होतं त्यांच्यासाठी हा भाग होता, ज्यांना त्या बाजूला उभं राहण्यासाठी कारण हवं होतं तर त्यांच्यासाठी त्या मतदारांसाठी तो भाग ठरला. मला असं वाटतं की दोन्ही भाषणं मुख्यमंत्र्यांचं दुसऱ्या दिवशीचं भाषण आणि आदल्या दिवशीचं राज ठाकरेंचं भाषण हेच या इलेक्शन मधले USP होते, टर्निंग पॉईंट होते. अनुजा तू त्या भाषणाच्या इकडे होतीस म्हणून मला त्याच्याबद्दल विचारायचं की त्या भाषणाचा इम्पॅक्ट झाला, परफॉर्मन्समध्ये इम्पॅक्ट झाला असं वाटतं का? त्याचा फायदा युबीटीला अशा करता पण घेतं कारण त्यांचे 10 आमदार आणि त्यांच्याकडे ते कॅडर त्या पद्धतीने तयार होतं. पण त्या भाषणामुळे वातावरण फिरलं म्हणण्यापेक्षा त्या वातावरण निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो का त्याच्यामध्ये असं वाटतं? वातावरण निर्मिती 100% झाली किंवा एक मुद्दा होता तो आणखीन पिकअप झाला तर तो त्या भाषणामुळे किंवा त्या प्रेझेंटेशनमुळे किंवा त्या मुद्द्यामुळे जास्त झाला. आतापर्यंत म्हणजे त्यावेळेसपर्यंत जास्त असं दिसून येत होतं की ही फक्त ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे किंवा हे ठाकरेंचे पक्ष धोक्यात आलेले आहेत म्हणून ही लढाई आहे किंवा हे फक्त भावनिक खेळतायत. हे जे सीमित ठेवण्यात आलेलं होतं त्या दोघांच्या युतीचं कारण ते जास्त त्याची व्याप्ती जी आहे ती वाढली या दृष्टीने की हा आमचा मुद्दा नाहीये, हा तुमचा मुद्दा आहे
बघा इथे कशा पद्धतीने आपली जमीन ही कॅप्चर केली जाऊ शकते किंवा आपला प्रांत जो आहे तो दुसऱ्या प्रांतासोबत जोडला जाऊ शकतो. हे जेव्हा एक काहीतरी प्रॅक्टिकल किंवा रियालिटी बेस्ड काहीतरी गोष्टी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्याच्यामुळे ते वातावरण निर्मिती जाऊन सुद्धा जो मतदार कदाचित फ्लोटिंग असेल आणि अशा पद्धतीने विचार करत असेल की हा हे त्यांचा प्रश्न आहे, हा त्यांचा आहे, मी त्यांच्यासाठी मी का करू मतदान, असे जे विचार करणारे होते ते कदाचित या मुद्द्यामुळे तिकडे वळलेले असू शकतात. आणि दुसरं, जसं आपण त्यावेळेला पण म्हणत होतो की म्हणजे आज जो महायुतीचा परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये शिवसेना ही फक्त 29 पुरता सीमित जरी असली तरी तिला तुम्ही झिडकारू नाही शकत, कारण तिच्याशिवाय भाजप बहुमतापर्यंत पोहोचलेली नाहीये. त्याच पद्धतीने राज ठाकरेंचे नंबर हे जरी 6च्या घरात असले तरी सुद्धा त्याचा उद्धव ठाकरेंना खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे. ती मराठी मतं सगळ्या मराठी पॉकेट्समध्ये जी कन्सॉलिडेट झाली, खास करून हा पट्टा सगळा मध्य मुंबईतला, दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतला हा जो सगळा पट्टा आहे हा राज ठाकरे सोबत असल्यामुळेच त्यांच्या सोबत आलेला आहे. अदरवाईज तिथे मतांचं विभाजन होऊ शकलं असतं. शिंदेच्या शिवसेनेकडनं आकडे जाहीर करण्यात आलेले आहेत की ह्याच पट्ट्यामध्ये काही ठिकाणी 14, काही ठिकाणी 48, काही ठिकाणी 300, 600 मतांनी त्यांचे पराभव झालेले आहेत. ते का झाले? कारण की हे दोघं एकत्र होते. अदरवाईज त्या दोघांमध्ये ही मतं इकडे आली असती तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार इकडनं जिंकू सुद्धा शकले असते. सो हा फायदा आहे. मला असं वाटतं तो फक्त नंबर्समध्ये न पाहता दोघं एकत्र आल्याचा त्यांना फायदा झालेला आहे. पण मला त्याच्यामध्ये आणखीन आकडेवारी ठेवायची ज्याच्याबद्दल आपण मागे सुद्धा बोललेलो होतो, मतांच्या टक्केवारीबद्दल, की ही ठाकरेंसाठी किती धोक्याची घंटा आहे. की मुंबईमधले आपण जर पॉकेट्स पाहिले तर त्या ठिकाणी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मतांचे म्हणजे ह्या पॉकेट्समध्येच हे सगळे मराठी बहुल भाग येतात. तिकडे तुम्ही बघा की जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 27 आणि 25% त्यांना मतं पडलेली असली तरी सुद्धा भाजपला सुद्धा 24% घरामध्ये मतं पडलेली आहेत. सो असं नाहीये की भाजप खूप मागे आहे, भाजप रिकव्हर करते. अर्थात ती रिकव्हरी त्यांची पुढच्या वेळेला आणखीन भरून निघेल किंवा ते आणखीन पुढे जातील आणि उद्धव ठाकरेंचा मतदार जो आहे तो फक्त मराठीच्या मुद्द्यावर इथे मायनॉरिटीमध्ये जात चाललेला असल्यामुळे कदाचित तो मागे पडू शकतो. आता हेच जर तुम्ही अमराठीवाले मतदारसंघ पाहिले, जसं की उत्तर मुंबई, त्या ठिकाणचा फरक बघा की जिकडे कोर भाजपचे मतदार आहेत ते 42% घरात आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ते केवळ 20% घरात आहेत. सो ज्या ठिकाणी भाजपचे मतदार मोठ्या संख्येने आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या मतदारांमध्ये जवळपास 22% गॅप आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे मतदार आहेत त्या ठिकाणी भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या मतदारांमध्ये केवळ 3% गॅप आहे. सो ही ठाकरेंसाठी धोक्याची घंटा आहे. त्यांनी मराठीच्या पलीकडे जाऊन सुद्धा आता राजकारणाची व्याप्ती वाढवली नाही. जसं मगाशी अभिजित सर म्हणाले की आदित्य ठाकरेंचं भाषण का प्रभावशाली होतं, कारण त्याच्यामध्ये मराठीचा मुद्दाच नव्हता, त्याच्यामध्ये मुंबईतले वेगवेगळे मुद्दे होते. ते जर मुद्दे त्यांना आणखीन आता पुढे कसरत आहे ना, तुम्ही एका बाजूला